जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। पुंडली वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। म्हणून जाणतेनो गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे। जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते। ध्यान मूलम गुरुर्मूर्ति पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा। गंगा विशुद्धम नितपादस्पर्शम सरोवेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम शराले स्थितंतं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं। शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम्। योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित समस्त भक्तगण गुरुपौर्णिमा व्यासपूजन आषाढ शुक्ल पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून या दिवशी गुरूंचं पूजन केलं जातं। गुकारश्च अंधकारो रुकार तन्निरोधकाः। अज्ञानरूपी अंधकारावर ज्ञानाचा प्रकाश टाकतो तो गुरु। गु म्हणजे अंधकार, रु म्हणजे प्रकाश। गुरु ज्ञानावर प्रकाश टाकतो। ज्ञान निर्माण नाही करीत। ज्ञान कोणी निर्माण करीत नाही, ज्ञान नष्टही होत नाही। जे निर्माणही होत नाही, नष्टही होत नाही ते ज्ञान आहे। आणि ज्ञान हे प्राप्तही होत नाही। ज्ञान ही प्राप्त करायची वस्तू नाही आहे। सिद्धांत असा आहे की जी वस्तू प्राप्त करता येते ती नष्ट होत असते। जे निर्माण होते ते नष्ट होते। मग ज्ञान हे निर्माणही होत नाही, नष्टही होत नाही, ते प्राप्तही करता येत नाही। ते प्रगट होत असतं। प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले। ही प्रतीती आहेत। हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो मनोनी भक्ता माझी राहो ज्ञानिया तोची। कोण ज्ञानी कोण भक्त? माऊली सांगतात मनोनी भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची। कोण? हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतीती रसाचा अशी ज्याला प्रतीती आलेली आहे। इथं प्रतीती रसाचा ओतला भाव शब्द फार महत्वाचा आहे। प्रतीती म्हणजे अनुभव। शब्द ज्ञान हे ज्ञानाच्या व्याख्येत बसत नाही। शब्द ज्ञान हे यथार्थ ज्ञानाला पोषक असू शकतं। शब्द ज्ञानाद्वारे यथार्थ ज्ञान प्राप्त होऊ शकतं किंवा शब्द ज्ञानाच्या आधारे यथार्थ ज्ञानापर्यंत आपण पोहोचू शकतो। परंतु शब्द ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान नाही। शब्द म्हणजे काय?
अंतःकरणातील भावाचे घनीभूत रूप म्हणजे शब्द. शब्द म्हणजे काय? अंतःकरणातील भाव घनीभूत रूपाने त्या ठिकाणी शब्दाच्या रूपाने व्यक्त होतो. शब्दाच्या रूपाने भाव घनीभूत झालेला आहे. एखाद्या व्यक्तीने एखाद्या ग्रंथामध्ये आपले भाव व्यक्त केले शब्दाद्वारे, 100 वर्षानंतर कोणी ग्रंथ वाचला तर त्याचे भाव 100 वर्षानंतर त्याला कळाले. 100 वर्षापूर्वी ज्यांनी भाव व्यक्त केले होते ते, याचा अर्थ काय झाला? त्याचे भाव त्या ठिकाणी शब्दाच्या रूपाने घनीभूत झालेले आहेत. म्हणजे अंतःकरणातील घनीभूत रूप, अंतःकरणातील भावाचे घनीभूत रूप म्हणजे शब्द आहेत. आणि ज्ञान भाव अभाव याच्या पलीकडे आहे. ज्ञान शब्दाच्या पलीकडे आहे. शब्द हा आकाशाचा गुण आहे. शब्द आकाशाचा गुण आहे. स्पर्श वायूचा गुण आहे. रूप अग्नीचा गुण आहे. रस जलाचा गुण आहे आणि गंध पृथ्वीचा गुण आहे. शब्द आकाशाचा गुण आहे. सृष्टीचा प्रलय होतो, पृथ्वीचा जलात विलय होतो, जलाचा अग्नीत विलय होतो, अग्नीचा वायूत विलय होतो आणि वायूचा आकाशात विलय होतो. पृथ्वी आप तेज वायू चारही भूत नाहीसे झाले तरी शब्द शिल्लक राहतो, कारण आकाशाचा जो गुण आहे. न्यायशास्त्रामध्ये आकाशाला नित्य मानलेलं आहे. वेदांत शास्त्रामध्ये आकाशाला देखील अनित्य मानलेलं आहे. वेदांत शास्त्रामध्ये आकाशाचे देखील परमाणू सांगितलेले आहेत. विज्ञाने जे परमाणू मांडलेले आहेत, वेगवेगळ्या धातूंचे परमाणू, शास्त्र परमाणू 5 प्रकारचे मानतं. न्यायशास्त्र 4 प्रकारचे परमाणू मानतं. न्यायशास्त्रामध्ये पृथ्वीचे परमाणू, जलाचे परमाणू, अग्नीचे परमाणू, वायूचे परमाणू, हे 4 परमाणू, 4 प्रकारचे परमाणू न्यायशास्त्र म्हणतो. वेदांत शास्त्रामध्ये, उपनिषदामध्ये आकाशाचे देखील परमाणू मानलेले आहेत. या 5 तत्वांच्या व्यतिरिक्त कुठलाही परमाणू या विश्वात नाही आहे. एकतर तो पृथ्वीचा परमाणू असेल, एकतर तो जलाचा परमाणू असेल, किंवा अग्नीचा परमाणू असेल, किंवा वायूचा परमाणू असेल, किंवा आकाशाचा परमाणू असेल. याच्या पलीकडे जगामध्ये परमाणू हजारो असतील, लाखो असतील, कोट्यावधी असतील, परंतु या 5 प्रकारच्या व्यतिरिक्त 6वा प्रकारचा कुठलाही परमाणू जगात विश्वात नाही. मग कोणी किती मोठा वैज्ञानिक असेल तरी या शास्त्र सिद्धांताच्या पुढे त्याला जाता येणार नाही. कोणी सिद्धच करू शकत नाही या 5 तत्वाच्या पलीकडे एखादा परमाणू आहे म्हणून. तर वेदांत शास्त्रामध्ये आकाशाचे देखील परमाणू सांगितलेले, आकाशाची देखील निर्मिती सांगितलेली आहे. आकाशाने ज्याच्यामध्ये लपंडाव खेळावा असणारं जे परमतत्व आहे, परमात्मा आहेत, हे पंचमहाभूत प्रकृती सहित त्या परब्रह्माशी जेव्हा एकरूप होतं त्यावेळेला यात काही शिल्लक राहत नाही. म्हणून शब्द हा पंचभूतांचा गुण आहे. आणि भूत म्हणजे निर्माण होणे, आणि जे निर्माण होतं ते नष्ट होतं. ज्ञान हे निर्माणही होत नाही, जे नष्टही होत नाही. मग शब्द ज्ञान जर आपण प्राप्त केलं, प्राप्त झालेलं ज्ञान हे टिकेल असं काही नाही आहे. अभ्यास केला तुम्ही एखाद्या ग्रंथाचा, पाठांतर केले, श्लोक पाठ केले, काहींची बुद्धी तीव्र असते, हजारो श्लोक पाठले, ग्रंथाचे ग्रंथ कंठस्थ केले, त्याला आवृत्ती ठेवावी लागते. आवृत्ती नाही राहिली तर विसर पडतो.
बघा, तुम्ही जेव्हा ज्ञान प्राप्त कराल, ज्ञान प्राप्त करण्याकरता खूप कष्ट मेहनत घेतलेली आहेत आणि कष्ट मेहनत घेऊन तुम्ही ज्ञान प्राप्त केलं आहेत. मग ज्ञान प्राप्त करताना सूक्ष्म अहंकार देखील आलेला आहे की इतरांपेक्षा मी ज्ञानी आहेत. मी किती कष्ट घेतले आहेत, किती मेहनत घेतलेली आहेत, किती अभंग पाठ केले, किती श्लोक पाठ केले, किती शास्त्रांचे सिद्धांत मी कंठस्थ केले. हे बाकीच्या लोकांना काय ज्ञान आहे? मी एवढं केलंय. म्हणजे काय झालं, ते ज्ञान प्राप्त करताना सूक्ष्म अहंकार त्याच्यामध्ये आलेला आहे. हळूहळू कालांतराने काय होतं, हळूहळू स्मृती कमी व्हायला लागते. स्मृती कमी व्हायला लागते, तुम्ही जे ज्ञान प्राप्त करते त्याचा विसर पडायला लागतो. ज्ञानाचा विसर पडायला लागतो, परंतु जो सूक्ष्म अहंकार तो वाढत चालतो. शेवटी ज्ञान अदृश्य होऊन जातं आणि अहंकार तर आणखी वाढत गेला. मग काय मिळालं त्यातून? तुका म्हणे नरके घाले अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. मग ते ज्ञान कल्याणाला कारण ठरलंच नाही ना, कारण ते शब्द ज्ञान आहे. साखर असा शब्द एखाद्या कागदावर आपण लिहिला आणि तो कागद चाटला म्हणजे गोड लागणार नाही. प्रत्यक्ष साखरेचा अनुभव हा वेगळा आहे आणि साखर शब्द वेगळा आहे. तसं ग्रंथाद्वारे प्राप्त केलेलं अध्ययन, अध्ययनातून प्राप्त केलेलं ज्ञान हे वेगळं आणि अनुभवजन्य ज्ञान वेगळं. आदित्य सर्वशास्त्राणि वेदांत सांगश्च नारद, न जानामि तो सूक्ष्म अंतरम विरति विना. संपूर्ण वेद शास्त्राचं अध्ययन केलं. आदित्य सर्वशास्त्राणि वेदांत सांगश्च नारद, सर्व अंगाने हे नारदजी, न जानामी तो सूक्ष्म अंतरम विरति विना. परंतु जोपर्यंत अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होत नाही तोपर्यंत वेदशास्त्राचं अध्ययन हे व्यर्थ असतं. कारण वेदशास्त्राच्या अध्ययनातून वैराग्य निर्माण व्हायचं असतं, पण वैराग्य निर्माण झालं नाही याचा अर्थ ज्ञान व्यर्थ आहे. मग ते शब्द ज्ञानाने कुठं निर्माण झालं? ते बोलायला तर मग पोपटाला शिकवलं, पोपटही बोलतो. जे शब्द माणसं बोलतात ते शब्द पोपट बोलतात, पण त्या शब्दाचा अर्थ पोपटाला कळतो असं काही नाही. तसं निव्वळ पाठांतर करणं ही सुद्धा एक वासना आहे. शास्त्रामध्ये याला पाठ वासना म्हणतात. किंवा पाठांतर करून अर्थ जाणून घेणं ही झाली अर्थ वासना. खूप पाठांतर केलं, अर्थ जाणून घेतला, ती सुद्धा वासना आहेत. नवे नवे काही लोक ध्यान करतात किंवा स्नान करून जप करणे, पूजापाठ करणे, हे जे साधना करतायत ना, काहीतरी करतोय तो, एखादा भजन म्हणतोय, काहीतरी क्रिया करतोय भजन म्हणण्याची, एखादा सिनेमातलं गाणं म्हणतोय, तो सिनेमातलं गाणं म्हणण्याची क्रिया करतोय आणि हा भजन म्हणण्याची क्रिया करतो. फरक काय याच्यामध्ये? दोघं सारखेच आहेत. त्या भजनाचा भाव जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, निव्वळ म्हणतोय, मग गाणं म्हटलं काय आणि भजन म्हटलं काय, इतकाही फरक नाही. मग एखादा शेतामध्ये काम करतो काय, तो शेतात काम करण्याचं, कष्ट करण्याचं काम करतोय काय, आणि हा पूजा करण्याचं काम करतो काय, यातही तो कष्ट करतोय. आरती करताना हात दुखतोय तरी तो करतोय, म्हणजे ते कष्ट सहन करतोय तो. याचा टिकावाने खड्डा खणताना हात दुखतोय, याचा आरती करताना हात दुखतोय. काय फरक पडलाय दोघांचा? जोपर्यंत त्यातला भाव शोधणार नाही,
त्यातलं रहस्य जाणण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत क्रिया ही निव्वळ क्रिया राहून जाते. शब्द सुद्धा शब्द ज्ञान प्राप्त केलं, अर्थज्ञान प्राप्त केलं, कदाचित तुम्ही साधना करीत असाल, मग संत का सांगतात, साधने घालीती काळाची मुखी गर्भवास शिकी न चुकती, नाना साधनांच्या केलिया खटपटा, परित्या नपवती याच्या दारवंठा, जाणो जाता जाणीव घाली आळफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा. हो, नाना साधनांच्या केलिया खटापटा, अनेक साधनं केली परंतु त्या परमात्म्याच्या दारापर्यंत सुद्धा पोचता आलं नाही. साधने घाली ती काळाची मुखी गर्भवास शेखी न चुकती. साधना करणारालाच भगवत प्राप्ती होते असं काही नाहीये. साधना काय हे कळणं गरजेचं. निष्काम भावनेने तुम्ही एखादं कार्य कराल तर ती साधनाच आहेत. असं काही नाही की एकांतात जाऊन साधना केली पाहिजे. याचा अर्थ एकांतात साधन करू नये असं नाही आहे. एखादा मनुष्य नोकरी करतोय, कदाचित तो नोकरी करीत असताना त्या जर निष्काम भाव असेल तर त्याने केलेली नोकरी सुद्धा साधना असू शकते. भगवान अर्जुना सांगतात, अर्जुन यत् करोषि दशनासी यज्ञोषि ददासी यत् तपस्यस्य कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू जे काही करतो ते मला अर्पण कर. भगवंताला अर्पण करून स्वतःकडं अहमभाव सोडून जर ते कार्य केलं तर कुठलंही कार्य असेल तर ते साधना असते. मग एखादा पूजा करताना दिसतोय पण पूजा करीत असताना मन मात्र दुसरीकडेच आहे. गुरुवर्य महाराज उदाहरण सांगत असत. कलकत्त्याला एक व्यापारी गंगा स्नान करून पूजेला बसलेला होता. चपलाचा व्यापारी होता, कारण कलकत्त्याची चप्पल प्रसिद्ध आहे. चपलाचा व्यापारी होता. स्नान झालं आणि पूजा करायला तो बसलेला. एक साधू आले तिथं. वामाक्षपा नावाचे एक साधू होते, अघोरी संप्रदायाचे. ते स्नानाला आले. हा पूजा करतोय देवाची. स्नान करता करता त्याने ओंजळीत पाणी त्यांच्या अंगावर फेकलं. हा काही बोलला नाही, परत पाणी फेकलं. हा म्हणला, ओ महाराज, माझ्या अंगावर पाणी का फेकता तुम्ही? मी तुमचं काय बिघडवलं? परत हसायला लागून परत पाणी फेकलं. तुम्हाला काही कळतं का नाही? तुम्ही एक साधू आहेत, मी इथं स्नान केलं, देवाची पूजा करतोय, तुम्ही माझ्या अंगावर पाणी फेकताय. काही बुद्धी आहे का नाही तुम्हाला? परत हसायला लागले, परत पाणी फेकलं. काय माणूस आहे म्हणले, मला माझी पूजा तर करू दे. साधू म्हणलं, तू पूजा करतोय का चपलाचे जोडे खरेदी करतोय? कारण पूजा करीत असताना त्याच्या मनामध्ये असे विचार चालू होते की कोणत्या दुकानात चांगल्या क्वालिटीच्या चपला कमीत कमी किमतीत मिळतील, हा विचार तो करीत होता आणि शहराने पूजा करीत होता. असं म्हटल्यावर तो व्यापारी तर चकला. आपल्या मनातले बाबाला कसं आहे कळलं की त्या मनात चालू होतं ते की चांगल्या क्वालिटी चप्पल कुठं मिळेल, देवाची पूजा करतोय. याचा अर्थ ती पूजा झालीच नाही. कबीर महाराज सांगतात, माला तो कर्मे फिरे जिभ फिरे मुख माही, मनवा तो चहुदिस फिरे यह तो सुमिरन नाही. माला तो कर्मे फिरे जिभ फिरे मुख माही. माळेचे मणी हातात फिरतायत, मुखात जीभ फिरत आहेत, परंतु मनवा तो चहुदिस फिरे, मन चौकळे फिरतायत. यह तो सुमिरन नाही. याला चिंतन, नाला स्मरण म्हणत नाही. मग अशा प्रकारचं कोणी स्मरणाला बसलेला असेल तर ते त्या ठिकाणी त्याचं बसणंही व्यर्थ आहे. म्हणून केवळ क्रियेवरून आपल्याला ते कळत नाही.
माणसं केवळ क्रियेवरून कळत नसतात, त्याच्या अंतःकरणातील भाव, आणि ते कळण्याकरता तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा येईल. तसं आपल्याला व्हावं लागतं महाराज. त्याचं महत्व कळत नाही, सर्वांना नाही कळत. एकदा एक शिष्य एका गुरुकडे गेला गुरुमंत्र घेण्याकरता. मला गुरुमंत्र सांगा म्हणले. गुरुनी त्याला प्रणवाचा मंत्र सांगितला. ओम, ओंकाराचं स्मरण कर. ओंकाराचं महत्व सांगितलं. अकार उकार मकार. ओम मध्ये आकार जो आहे, स्थूल सूक्ष्म कारण. आकार आहे स्थूल, उकार आहे सूक्ष्म, मकार आहे कारण. आणि त्याच्यावर जे चिन्ह आहेत ते ध्वनित्मक चिन्ह आहेत, ते अमात्र आहेत. स्थूल सूक्ष्म कारण या तीनही शरीराच्या पलीकडं जे चैतन्य आहे, या तीन प्रकारच्या शिडी आहेत. स्थूल सूक्ष्म कारण. भगवान शिवाचं एक नाव आहे त्रिपुरारी. त्रिपुरारी शिवाचं नाव आहेत ना. त्रिपुर अरी, अरी म्हणजे शत्रू. या त्रिपुराचा शत्रू म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण तीनही शरीराचा जो नाश करतो. या तीनही शरीराचा नाश झाल्याशिवाय मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. मृत्यू जरी झाला तर स्थूल शरीराचा नाश झाला, सूक्ष्म शरीर कारण शरीर शिल्लक राहिलं, मध्ये पुन्हा जन्माला कारण होईल. असा 1000 वेळा जरी तुम्ही मेले तरी मुक्ती नाही मिळणार, कारण तिन्ही शरीराचा नाश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही येत. मग भगवान शिवाला त्रिपुरारी म्हटल्याचा अर्थ या तीनही शरीराचा नाश केल्याच्या नंतर मुक्ती प्रदान करणारी देवता म्हणून त्रिपुरारी म्हटलेलं आहे. ओंकाराच्या ध्यानाने स्थूल सूक्ष्म कारण याच्या पलीकडं जे चैतन्य आहे त्या चैतन्यापर्यंत पोहोचण्याची ही एक शिडी आहे. ओम स्मरण करायला गुरुने त्याला सांगितलं. तो म्हणला, हे तर मला माहित होतं, गुरुने काय वेगळं सांगितलं असं, या गुप्त असं काय? मग म्हणजे गुरु गुप्त मंत्र सांगतात. गुरुने जे तुम्हाला मंत्र सांगितले ते कुठेतरी वाचलेले असतात, त्यात गुप्त काय? तो मला फसवलं म्हणे, काही सांगतात म्हणजे हे मी तर अनेक ठिकाणी वाचलेलं आहेत. ओम जप करायला सांगितलं म्हणजे काही वेगळं काय सांगितलं नाही, गुप्त मंत्र आहेत. हा तुला सांगतो, मी कोणाला सांगितलं तुला सांगतो, याच्यापूर्वी वाचलंय म्हणे. त्याला एक चमकणारा दगड दिला. हा बघ, हा घेऊन जा, कोणाला देऊ नको, विकू पण नको, फक्त त्याची किंमत पहा म्हणली. गेलो तो बाजारामध्ये, एक भाजीपाला विकणाऱ्याला विचारलं, याची काय किंमत देणार तुम्ही? त्यांनी मला फार सुंदर चमकणारा दगड दिसतो म्हणल्या. त्यांनी ते मापाला तोलून पाहिजे का, मापात बसला तो. त्याला म्हटलं, बरं मोजायला आपल्याला मापा बरोबर. हा काय देतो? काय तुला 4-5 किलो बटाटे देतो म्हणल्याच्या मोबदल्यामध्ये द्यायचं असेल तर. तो म्हणला नाही म्हणे, एवढ्यात नाही. धान्य दुकानाकडे गेला, याचं काय देशील? तो 1 क्विंटल धान्य देतो. त्यांनी 1 क्विंटल धान्य किंमत केली. ज्याला जेवढी भासली तेवढी किंमत त्यांनी त्याची केली. कापड दुकानाकडे गेला, याची काय किंमत देणार तुम्ही? याचे 2 मीटर कापड देऊन तुला याच्या मोबदल्यात. त्यानंतर तो जवाहिराकडे गेला. जवाहिराकडे गेल्यानंतर पाहिलं की जवाहिराने सांगितलं, हा खूप मोठा मौल्यवान हिरा आहे म्हणल्या. पण हा तुझ्याकडे कसा आला म्हणले.
हा दोनच व्यक्तींकडे असू शकतो, 3 व्यक्तींकडे हा असू शकतो. एक तर हा राजाकडे असू शकतो, दुसरे चोराकडे असू शकतो, कारण त्यांनी जर राजाकडे चोरी केली असली तर. तिसरं, एखाद्या महात्म्याला जर कोणत्या राजाने दान दिलं असेल तर त्याच्याकडे असू शकतो. तू सांग, हा मणी तो साधारण दगड, त्याला ओबळधोबळ होता, परंतु तो साधारण दगड नव्हता, तो फार मौल्यवान हिरा होता. त्याला आकार दिलेला नव्हता, फक्त म्हणून दिसायला तो ओबळधोबळ दिसायचा. तो जवाहीर म्हणला, तू एखाद्या राजाकडे चोरी केली का काय, तुझी तक्रार करावं लागेल म्हणले. तुझ्याकडे आला कसा सांग. त्याने सांगितलं, मला माझ्या गुरु महाराजांनी दिला. म्हणलं, हा मी तर तेच सांगत होतो. एकतर कोणीतरी साधूकडे हा असू शकतो, की एखाद्या राजाने त्याला दान दिलेला असू शकतो गुरुदक्षिणा म्हणून, किंवा एखाद्या चोराकडे असू शकतो, किंवा राजाकडे असू शकतो. कारण हा इतका मौल्यवान आहे की याची किंमत मी करू शकत नाही. माझं सगळं दुकान जरी देऊन टाकलं तरी याची किंमत नाही होणार. म्हणलं, तो परत गेला. मग विचारलं, काय किंमत आहे याची, ठरवली की तू किंमत? म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळी किंमत सांगितली. पण जवाहिराकडे गेलो, जवाहिराने सांगितलं याची किंमत मी करू शकत नाही. याचा अर्थ काय झाला? ज्याला जिथपर्यंत कळालं तिथपर्यंत त्यांनी त्याची किंमत केली. जवाहिराने सांगितलं मी याची किंमत करू शकत नाही, कारण त्याने खरोखर जाणलं त्याला. तसं सद्गुरूंनी दिलेला मंत्र आहेत, ज्याला जेवढी काही किंमत कळाली तेवढंच तो जाणू शकतो, त्याच्या पलीकडे नाही जाणू शकतो. सांगितलं, हा जो हिरा आहे तू एवढ्या लोकांना दाखवला तरी सुद्धा गुप्त आहे, कारण याची किंमत कोणालाच कळाली म्हणजे गुप्त आहे. त्यामुळे सद्गुरूंनी दिलेला मंत्र हा अनेक ठिकाणी तुम्ही जरी वाचलेला असेल तरी त्याचं महत्व सद्गुरूंशिवाय कोणाला कळू शकत नाही, आणि म्हणून तो गुप्तच आहे. दिसायला जरी तुम्ही अनेक ठिकाणी असेल, तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलेला असेल, तरी त्याची गुप्तता जशीची तशीच असते. आणि म्हणून महत्व जे असतं, जसं तुकाराम महाराज सांगतात, तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे वेग श्यामा. तुका म्हणे, आम्हा जन्मगोड याजसाठी तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही. गाईच्या दुधाचा आस्वाद गायला नाही, तो वासराला आहे. तसं भक्ताचा महिमा, भक्तीचा महिमा, यथार्थ भक्ती अंतःकरणामध्ये वृद्धिंगत झाल्याच्या नंतर त्याला कळते. हे शब्दज्ञानाने कळत नाही, हा शब्दज्ञानाचा विषय नाही आहे, हा कृतीचाही विषय नाही आहे. काही वेळेला काही ज्ञानी असतात, परंतु त्यांची कृती अज्ञानासारखी दिसते, किंवा शास्त्राच्या विपरीत कृती वाटते. मग असं वाटतं की शास्त्राच्या विपरीत जर यांची कृती आहे तर हा साधू कसा असू शकतो, हा महात्मा कसा असू शकतो. कान्होबा पाठक होते, कान्होबा पाठक माहिती असेल. एक संन्यासी महात्मा त्यांना भेटायला आले. ते कान्होबा पाठकांना म्हणले, मी तुमच्यावर खूप ऐकलं होतं, म्हणले तुम्ही त्यागी आहात, वैराग्यवान आहात, पण इथं काही तसं दिसत नाही. म्हणजे कसं काय? त्यांच्या मांडीवर त्यांचे नातू खेळत होते. आता आजोबा नातवांना मांडीवर खेळतोय का वैराग्य म्हणे का? कशाचं वैराग्य म्हणली? मग हा संसार प्रपंच हे धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पुसन सर्व मिथ्या हे जाणून शरण रे आदिवासी, हे सर्व मिथ्या म्हणून त्याचा त्याग करणारा महात्मा असतो, तो वैराग्यवान असतो. म्हणजे असं ठीक आहे, त्या मुलाला धरून टाकलं विहिरीत, तुम्ही म्हणता येत ना यांचा त्याग केला तोच वैराग्यवान असतो. केला म्हणजे त्याग, चला आता जेवायला. जेवायला ते पोराला तुम्ही विहिरीत टाक, तुम्हीच तर म्हणले म्हणजे त्याग करा म्हणून.
पण मी असं थोडी सांगितलं होतं की त्याला विहिरीत फेकून द्या पोरांना. तुम्ही म्हणले हे मुलं बाळ नातू पण तू हे सगळे बाधक आहेत आणि यांचा त्याग म्हणजेच वैराग्य आहेत. केला म्हणले मी त्याग. आता जेव्हा तुम्हाला जेवायला काय हरकत आहे आमच्या इथे? नाही, ते मुलं आल्याशिवाय मी जेवणार नाही. हाक मारल्याबरोबर ते विहिरीतून मुलं बाहेर आले महाराज. मग आता याला त्यागाचं महत्व कळलं काय साधूला? पण एखादा मनुष्य संसारामध्ये असतानाही तो जरी दिसत असेल, लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांबसा. हा गीतेत भगवान सांगतात, कमळ जसं पाण्यात असूनही अलिप्त असू शकतं, त्याप्रमाणे महात्मा संसारात असूनही अलिप्त असू शकतो. एखादा ग्रहस्थी असला म्हणजे तो महात्मा नाही असं नाही आहे. एखादा ग्रहस्थी असूनही महात्मा असू शकतो. एखादा वैराग्य धारण केलेला असतानाही तो भोगी असू शकतो. ही अंतःकरणाची अवस्था आहे. बाह्य क्रियेला महत्व नाही आहे. आणि म्हणून महात्मा हा क्रियेवरून कळत नसतो. ज्ञान हे शब्दाद्वारे सुद्धा यथार्थ ज्ञान व्यक्त होत नसतं. सुकरात म्हणून एक संत होते, सॉक्रेटिस ज्यांचं नाव होतं. वेदांत तत्ववेत्ते होते. वेदांताच्या सिद्धांताकरता ज्याने सर्वस्व समर्पित केलेलं होतं. काही नास्तिकांनी त्यांना विष घालून मारलेलं आहे. पण वेदांत शास्त्रावर नितांत श्रद्धा आणि विश्वास. त्यांच्या शिष्याने सांगितलं, महाराज एवढं तुमचं असणार जे ज्ञान आहेत, हे जर का ग्रंथामध्ये आलं तर भविष्यामध्ये तुमच्या ज्ञानाचा उपयोग सर्व जगाला होईल. म्हणून आपण एखादा ग्रंथ लिहावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्याच्यात ग्रंथ कोणाकरता लिहायचा? ज्ञानाकरता का अज्ञानाकरता? अज्ञानाकरता ग्रंथ लिहावा तर अज्ञानाला याच्याला काही कळणार नाही. वेदांत शास्त्रांचं ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, जगत मिथ्या हे अज्ञानाला कळणार नाही. आणि हे ज्याला कळालं त्याला ग्रंथाची गरज नाही. अज्ञानाकरता ग्रंथ लिहावा तर अज्ञानाला कळणार नाही. आणि ज्याला कळतं त्याच्याकरता लिहावं, ज्याला कळतं त्याला गरज नाही. मी लिहू कशा करता? मग असे एकापेक्षा एक महात्मे होऊन गेले. आणि म्हणून त्यांचा एक शिष्य होऊन गेला अफलातून. अफलातून हा सॉक्रेटिसचा शिष्य होता. काही संत अफलातून होऊन गेलेत. तर अशा प्रकारे सद्गुरूंचं महत्व कुठे आहे? काय? शब्दज्ञानाद्वारे जे ज्ञान तुम्ही प्राप्त करीत आहात ते यथार्थ ज्ञान नाही आहेत. कदाचित यथार्थ ज्ञानाला ते पोषक असू शकतं. यथार्थ ज्ञान प्राप्त करण्याकरिता सहाय्यक असू शकतं. हे ज्ञान सद्गुरूंच्या कृपेने प्रगट होत असतं आणि ते अंतरंगातून प्रगट होत असतं. त्याकरता सद्गुरूंच्या कृपेची आवश्यकता असते. आणि म्हणून अशा प्रकारे सद्गुरू हे शिष्यांवर कृपा करतात. कृपा वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात. वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन. त्याचे एका ठिकाणी 12 प्रकार सांगितलेले आहेत. मार्गदर्शक गुरु, पृच्छक गुरु, दोष विसर्जक गुरु, चंदन गुरु, विचार गुरु, अनुग्रह गुरु, स्पर्श गुरु, वात्सल्य गुरु,
कूर्मगुरु, चंद्रगुरु, दर्पणगुरु, क्रौंचगुरु, हे 12 प्रकार सांगितले. एक मार्गदर्शक गुरु, शिष्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या अधिकाराप्रमाणे मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन हे अधिकारानुसार करावं लागतं. प्रत्येकाला सारखंच मार्गदर्शन नाही. ज्याची जशी योग्यता असेल, ज्याची जशी क्षमता असेल त्यानुसार त्याला मार्गदर्शन केलं जातं. पृच्छक गुरु म्हणजे स्वतः प्रश्न उपस्थित करून, प्रश्न विचारून, त्या प्रश्नाचं खंडन करून. कारण बघा, एक तर प्रश्न आपल्याला निर्माण झाला पाहिजे. प्रश्न निर्माण झाला तर प्रश्नाचं उत्तर, पण काहींना प्रश्न निर्माणच होत नाही. मग त्याच्याकरता प्रश्न निर्माण करून त्याला उत्तर द्यावं लागेल. प्रश्न निर्माण व्हावा. प्रश्न निर्माण होणे जिज्ञासा. पण जिज्ञासा जर निर्माण होत नसेल तर जिज्ञासा निर्माण करून त्याला उपदेश करण्यात. हो, श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या वतीनं या ठिकाणी माननीय अरुणजी धनवळे साहेब आणि सर्व PSI शिंदे साहेब आणि सर्व स्टॉप, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इथं स्टेजवर उपस्थित मान्यवर, माननीय माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर, ज्यांची आजची पंगत आहेत, आणि बाबासाहेब पाटील जगताप, संजय पाटील बोरनारे, डॉक्टर राजेंद्र डोंगरे, बाबासाहेब पाटील चिडे, राजेंद्र पाटील मगर, सुनील पाटील रक्टे, दिनकर बापू पवार, भागीनाथ दादा मगर, राजेंद्र पाटील साळुंके, पत्रकार भाऊसाहेब काळे, गौरव धामणे आणि उपस्थित आणि आणखी उपस्थित असणारे सर्व मान्यवर. स्वतः प्रश्न निर्माण करून, एक तर प्रश्न निर्माण झालेला ज्यांनी प्रश्न विचारला त्यालाच उत्तर द्यावं असं शास्त्र सांगतं. पण एखादा आंधळा रस्त्याने चालले, पुढे खड्डा आहेत, तो कुठे विचारणार आहे तुम्हाला? तो आंधळाच आहेत. त्याला सांगावं लागेल ना खड्डे म्हणून. तसं आता एखाद्याला जिज्ञासा, एक त्याच्यामध्ये भाव निर्माण झालेला जिज्ञासा आहे, परंतु प्रश्न निर्माण जर झाला नसेल तर स्वतः प्रश्न निर्माण करून त्याचं उत्तर देऊन, संकेत देऊन त्याला यथार्थ ज्ञानाच्या मार्गाला लावणारा याला पृच्छक गुरु असं म्हणतात. तिसरे दोष विसर्जक गुरु. गुरु आत्मीय भावनेने एखादा शिष्य गुरुच्या जवळ जातो, त्याच्यामध्ये काही दोष असू शकतात. दोष असतात म्हणून तर साधनेची गरज आहे, म्हणून तर साधूची गरज आहे. मुक्ताबाई ताटीच्या अभंगामध्ये सांगतात, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्ने संती सुखे व्हावे पाणी. विश्व जर रागाने अग्नी झालं तर साधूने पाणी व्हावं, कारण पाण्याने अग्नी विझतो. जगामध्ये जर सगळेच सज्जन असतील तर साधूची गरज काय? मग दुर्जनाला सन्मार्गाला लावण्याकरता संत असतात, त्याच्याकरता सद्गुरू असतात. संत महात्मे एखाद्या दुर्जनाकडे गेले, लोक म्हणतात अशा माणसाकडे महाराज कसे काय गेले? तशाकडेच जाणं गरजेचं आहे. तो तर असा आहे, त्याच्याकडे कसे काय गेले? सज्जन तर सज्जनच आहे, सज्जनाकडे गेलं काय नाही गेलं काय, तो सज्जनपणाने वागणार आहेत.
ज्याच्यामध्ये सज्जनता नाही ती सज्जनता निर्माण करण्याचं कार्य गुरु करतात, त्याला दोष विसर्जक गुरु म्हटलेलं आहे, की त्याच्या दोषाचं विसर्जन करायचं आहे. चंदन गुरु, चंदनाप्रमाणे, ज्याप्रमाणे चंदनाच्या सान्निध्यामध्ये इतर वृक्ष सुद्धा चंदन बनतात, चंदनासारखे सुगंधी बनतात. तुका म्हणे गुणचंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. स्वतः झिजून दुसऱ्याला सुगंध देणारं चंदन असतं, त्याप्रमाणे जगाकरता ज्यांनी सर्वस्व समर्पित केलेलं आहे, कष्ट करून मेहनत घेऊन या ज्ञानाचा सुगंध जगापर्यंत पोहोचवण्याचं कार्य संत सद्गुरू करतात. आणि तो ज्ञानाचा सुगंध कधी न संपणारा असतो. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी ही परंपरा सुरू केली. गंगागिरी महाराजांना आपण तर पाहिलं नाही, गुरुरे नारायणगिरी महाराजांचे शब्द आजही आपल्या हृदयामध्ये सुगंध रूपाने दरवळत आहेत. कारण महाराज जरी आज आपल्यामध्ये उपस्थित नसले तरी तो शब्दगंध आपल्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून चंदनाप्रमाणे स्वतः झिजून दुसऱ्याला सुगंध देण्याचं कार्य करणारे जे सद्गुरू आहेत त्यांना चंदन गुरु म्हटलेलं आहे. विचार गुरु, आपल्या शिष्याचं जे अंधकारमय अज्ञानमय जीवन आहे त्या अज्ञानरूपी अंधकारमय जीवनाला विचाराची दिशा देणारे. एका वासुदेवात म्हणे, बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचनी फुटली पहाट. बाबा अहंकार निशी घनदाट. अरे बाबा, बाबा कोणाला म्हणतात? एक तर म्हाताऱ्या माणसात बाबा म्हणतात किंवा लहान मुलं म्हणतात, अरे बाबा. बाबा अहंकार निशी घनदाट, निशी म्हणजे रात्र. अरे बाबा, अहंकार रूपी रात्र फार घनदाट आहेत. या घनदाट रात्रीमध्ये पहाट कोणती? गुरुवचनी फुटली पहाट. गुरुवचन रूपी पहाट आहेत. अज्ञान रूपी अहंकाराच्या अंधकारामध्ये गुरुवचनी फुटली पहाट. माता भक्ती भेटली बरवंट, त्याने मार्ग दाविला. मग तिथं माता रूपी भक्ती भेटली आणि मग मार्ग आहेत. कारण अंधकारात मार्ग दिसत नाही, अहंकाराच्या अंधकारामध्ये मार्ग कळत नाही आणि मग त्यामुळं चुका होतात, निर्णय चुकीचे होतात. मग सद्गुरु वचनरूपी पहाट फुटली, गुरुवचनी फुटली पहाट. अंतकरणात भक्ती जागृत झाली आणि मग योग्य मार्ग दिसायला लागला. म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये स्वतःचे विचार उतरवून वैचारिक परिवर्तन घडून आणण्याचं कार्य करणारे सद्गुरू यांना विचार गुरु असं म्हणतात. 6वं लक्षण सांगितलं, अनुग्रह गुरु. ज्याप्रमाणे एखादा अपंग बालक असतो त्याला आई कडेवर घेते. भागली या मज वाहातील कडी, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. भागलेल्याला कडेवर घेणारी आई असते. तसं मंद बुद्धी मंद विचारवान असणारा शिष्य त्याला अनुग्रह करून त्याला पुढे घेऊन जाण्याचं कार्य करणारे अनुग्रह गुरु. कारण तत्व जाणण्यामध्ये बुद्धिमांद्य आहेत, बुद्धिमंदता आहेत. त्याला जसं अपंग बालकाला कडेवर घेऊन आई घेऊन जाते त्याप्रमाणे स्वतःच्या कर्तृत्वाने त्याला ऊर्ध्वगती प्राप्त करून देण्याचा अनुग्रह करणारे सद्गुरू असतात. तोतापुरी महाराज होते, स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे गुरु.
तोतापुरी महाराज रामकृष्ण परमहंस यांना त्यांनी सांगितलं, परमहंस मुक्त अवस्था प्राप्त करण्याची इच्छा त्यांची होती, जीवनमुक्त अवस्था. काली मातेचे भक्त होते. तोतापुरी महाराजांनी सांगितलं, परमतत्व हे आकाररहित आहे. आद्य शंकराचार्य तोच सिद्धांत म्हणतात. माया कल्पित नानाकार मनाकारम भुवनाकारम श्वामानाथ मनाथन प्रणमत गोविंदम परमानंदम. या जगामध्ये जेवढे दृश्य पदार्थ आहेत हे सगळे माया कल्पित आहेत, माया रचित आहेत. ईश्वर तत्व हे दृश्य नाही आहे. आणि त्यामुळं दृश्य असणारं जे शरीर आहे, या दृश्य शरीराचं ध्यान जोपर्यंत तू करशील तोपर्यंत जीवनमुक्त अवस्था नाही. तू काली मातेचं जे ध्यान करीत आहेत, तुला ध्यानामध्ये काली मातेचा शिरच्छेद करायचा आहे. ध्यानात बसल्याने काली माता यायची. शरीर हातात खडग घेऊन विचाररूपी खडगाने ध्यानातील आलेल्या रूपाचं त्या ठिकाणी काय करायचं आहे, छेद करायचं आहे. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, जीवनभर ज्या काली मातेची पूजा केली, निराकार ध्यान करायचं आहे. आणि ते ध्यान तर समोर येत आहेत, ते जात नाही आहेत. तोतापुरी महाराजांनी सांगितलं, आजचा शेवटचा दिवस आहे, मला जास्त वेळ नाही, आज तुझे शेवटचे प्रयत्न. तोतापुरी महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्यानंतर ध्यान करीत असताना त्यांनी शिरच्छेद केला आणि रूप अदृश्य झालं. रूप अदृश्य झाल्याच्या नंतर त्याला ज्या स्वरूपाचं ज्ञान झालं, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्व मुक्त बंधश्चदानंद रूप शिवोहम शिवोहम. आद्य शंकराचे वर्णन करतात. अहम निर्विकल्पो निराकार रूपो, मी निर्विकल्प निराकार आहेत. सर्व व्यापक असणारे जे ब्रह्मतत्व ते आणि मी यामध्ये भेद नाही, हा भाव निर्माण झाला आणि माया कल्पित आकार नष्ट झाला. त्यानंतर तोतापुरी महाराज तिथून निघून गेले. ही अवस्था प्राप्त करण्याकरता तोतापुरी महाराजांना त्यांच्या जीवनामध्ये 40 वर्ष साधना करावी लागली. ती 40 वर्षाची साधना तोतापुरी महाराजांनी आपल्या शिष्याला 3 दिवसामध्ये प्रदान करवली. तीच साधना स्वामी रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना एका क्षणात प्रदान करवली. विवेकानंद ज्याला रामकृष्ण परमहंस यांच्याकडे गेले, विवेकानंदांचं नाव काय होतं? नरेंद्र. नरेंद्र हे कॉलेज स्टुडंट आणि नास्तिक, देवधर्म काही मानित नव्हतं. मी देव मानित नाही, धर्म मानित नाही, काहीच नाही म्हणजे सत्य नाही. रामकृष्ण परमहंस गेल्यानंतर सांगितलं, तुम्ही म्हणतायत ईश्वर आहे, दाखवा. विवेकानंदाच्या डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर हात ठेवल्याच्या नंतर जी अवस्था त्यांना निर्माण झाली, एकदम शून्य अवस्था, जगताचा आभास काही नाही, काहीच नाही, फक्त शुद्ध चैतन्य. हात बाजूला काढल्याबरोबर पुन्हा जगताचा आभास झाला. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, महाराज असाच हात अजून राहू द्या डोक्यावर. आता नाही, आता तुला प्रयत्नाने मिळवावं लागेल. इथलं मी दाखवलंय,
तू म्हणला ना देव नाही, एक चैतन्य, एक शक्ती आहे. त्याचा अनुभव करवला तुला काही क्षण, काही क्षणातला जो आनंद झाला, हा आनंद तुला अविश्रांत जीवनभर मिळेल. जीवनभर नव्हे, कल्पानुकल्पे मिळेल. पण तो तुला तुझ्या प्रयत्नाने आता प्राप्त करायचा. त्याला सहाय्यक मी आहे. मस्तकी तो जाणा ठेवला कर. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर विवेकानंदांमध्ये जे परिवर्तन झालं, याला शास्त्रामध्ये स्पर्श शक्तिपात म्हणतात. स्पर्श गुरु 7वं लक्षण सांगितलं. स्पर्शामध्ये सुद्धा एक शक्ती आहे. विंचूच्या नागेला स्पर्श करा बरं, तर विंचू म्हणणार नाही कीर्तन करा म्हणून गुदगुल्या करा. जाणून नकळत कसाही स्पर्श झाला तरी विंचू नागी मारणार. अग्नीचा स्पर्श कळत नकळत जरी झाला तरी अग्नी पोळणार. ते स्पर्श शक्ती आहेत. रामायणामध्ये मंथरेचं उदाहरण येतं. ज्या वेळेला रामाचा राज्याभिषेक ठरला, ही बातमी कौसल्याची दासी कौसल्याला सांगण्याकरता आली. माता कौशल्य सांगितलं. कौशल्या माता एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन मी आलेले आहेत. काय बातमी आहेत? उद्या रामाचा राज्याभिषेक होणार. हे ऐकल्यानंतर कौशल्याला इतका आनंद झाला. कौशल्याने आपल्या गळ्यातला नवरत्न हार जो होता तो दासीला अर्पण केला, आनंदाची बातमी दिली म्हणून. हे दृश्य मंथरेने पाहिलं आणि मंथरेला ईर्ष्या निर्माण झाली. अशाच प्रकारे भरताचा निरोप घेऊन जर मी कैकेयीकडे गेले असते तर मला असा हार मिळाला असता, ही भावना तिच्या मनात निर्माण झाली आणि ती कैकेयीकडे गेली. कैकेयीला सांगितलं, कैकेयीतलं काही कळलं का? म्हणजे काय? उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. कैकेयी म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. राम ज्येष्ठ पुत्र आहेत आणि राजसिंहासनावर पहिला अधिकार ज्येष्ठ पुत्राचाच असतो. कैकेयीचं रामावर अतिशय प्रेम होतं. राम हा कौशल्यापेक्षा जास्त काळ कैकेयीकडे राहत होता. कैकेयीचं चरित्र जर आपण पाहिलं ना, खूप दिव्य चरित्र. कैकेयी साधारण नव्हती ती. दशरथाबरोबर युद्धाला गेली असताना रथाचा आक मोडला तर आकाच्या जागेवर स्वतःचा हात घातला. हे साधारण परिक्रम आहे को? यापेक्षा कोणता पराक्रम असू शकतो? हात घातला, हात, आणि त्या युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला दशरथाला. किती पराक्रमी होती ती. किती समर्पण भाव होता. कौशल्यापेक्षा कैकेयीकडेच राम जास्त राहत होता. ज्याला मंथरेने कैकेयीला सांगितलं की अशा अशा प्रकारे रामाचा राज्याभिषेक होणार, कैकेयीला आनंद झाला. कैकेयीने सांगितलं, मंथरे तू काय बोलतेस असं? मंथरा म्हणजे कैकेयी तुला नाही कळायचं, तू किती भोळी आहेस म्हणले. भरताला मुद्दाम बाहेर गावाला पाठवून दिलं आणि त्याच्या गैरहजेरीत चालू म्हणजे सगळं कारस्थान. तुला नाही कळायचं हे. एवढी भोळ्याची दुनिया नाही आहेत. काही काही लोक जिगजे जागली आगच लावते. काहींचं आडनाव आगलं असतं पण खरोखर आग लावतात. वाणीमध्ये इतकी आग आहे ना, जिथं बोलताना सुद्धा आगच ओकतात ते. काही काही मंत्रा माझ्या रामाबद्दल असं बोलायचं नाही. मंत्रा लागली रडायला, ओरडायला, गडबड लोळायला. अगं मंत्रे काय झालं तुला? असं म्हणून कैकेयीने मंथरेला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर त्या मंथरेद्वारा विघ्नेश्वरीने
कैकेयीमध्ये प्रवेश केला आणि कैकेयीची बुद्धी बिघडली. तिथून पुढे कैकेयीचं बोलणंच बदललं. हाय शक्तिपात. स्पर्श झाला, स्पर्शातून जी ऊर्जा आहे, इलेक्ट्रिक तारेला स्पर्श केला काय होईल? स्पर्श करणारा जो स्पर्श करेल तोही चिकटेल, त्याला स्पर्श करणार तिसरे चिकटेल. तसं सद्गुरूंच्या स्पर्शामध्ये शक्ती. विवेकानंदाच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर संकल्प विकल्प रहित अवस्था झाली आणि तो अनुभव विवेकानंदाने घेतला. हा स्पर्श आहे, स्पर्श गुरु. एक वात्सल्य गुरु. आई ज्याप्रमाणे आपल्या मुलावर प्रेम करते, दूध पाजून आपल्या मुलाला पुष्ट करते, स्वतःच दूध पाजून पुष्ट करते, तसं सद्गुरु रूपी माऊली भक्ती रसामृताने पुष्ट करून शिष्याला शुद्ध भक्त बनवण्याची पुष्टी देते. हे वात्सल्य सद्गुरूंच्या जवळ आहे. आईजवळ वात्सल्य आहे, आई स्वतःचं दूध पाजून मुलाला पुष्ट करते. तसं सद्गुरू स्वतःची जी शक्ती आहे, स्वतःचं जे साधनाचं सामर्थ्य आहेत, ते सद्गुरूला अर्पण करून ती क्षमता निर्माण करून त्याला पुष्ट बनवत. हा वात्सल्य भाव आहे. आईप्रमाणे 9वं लक्षण सांगितलं कुर्म गुरु. कुर्म कासव म्हणजे कासवीच्या दृष्टीमध्ये काय आहे? अमृत आहे. कासवीला आपल्या पिलांना पाजण्याकरता स्तन नाही आहेत, मग ती काय करते? फक्त पिलांकडे पाहते. तर अशा प्रकारे आपल्या दृष्टीद्वारे त्या पिलांना पुष्ट करणारी शक्ती ज्याच्यामध्ये आहेत ते कुर्मामध्ये आहेत, कासवीमध्ये आहेत. ते सद्गुरूंच्या दृष्टीत आहेत. कृपा कटाक्ष निहाळिले आपले पदी बैसविले, बाप रखमादेव विठ्ठले भक्ता दिले वरदान. श्रीमद भागवतामध्ये जे उदाहरण आहेत, नारद व्यास संवाद. नारद व्यास संवादामध्ये व्यासांनी नारदांना आपल्या पूर्वजन्मीचा जो वृत्तांत सांगितला, पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगत असताना सांगितलं की पूर्वजन्मी एक मी दासीपुत्र होतो आणि ज्या व्यक्तीच्या घरी माझी माता काम करीत असेल ती एक ब्राह्मण व्यक्ती होती. तिथं काही साधू सत्संगा करता आलेत आणि चातुर्मासा करता ते थांबले आणि त्या चातुर्मासा करता थांबणाऱ्या संतांची सेवा माझ्याकडून घडली. नारदजी आपल्या पूर्वजन्मीचा वृत्तांत व्यासांना सांगतात. त्यांचा तो शेवटचा दिवस होता चातुर्मासाचा. त्या दिवशी त्या सद्गुरूंचा मी प्रसाद सेवन केला. आणि त्यांनी माझ्याकडे कृपादृष्टीने पाहिलं आणि मला मंत्र दिला. नमो भगवते स्तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नानिरुद्धाय नमः संकर्षणाय च. हा 32 अक्षराचा अनुष्टुप छंदातील मंत्र आहे. याच्यामध्ये वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे 4 नाम आहेत. या अंतःकरण चतुष्टयाच्या 4 देवता मानलेल्या आहेत. म्हणजे अंतःकरण शुद्धीकरणाकरता या मंत्राचा उपयोग होतो. या मंत्र जपाने अंतःकरण शुद्ध होतं आणि म्हणून त्या मंत्राचा जप करायला सांगितलं आणि कृपादृष्टीने माझ्याकडे पाहिलं. बघा, दृष्टीमध्ये वाईट माणसा दृष्टीत विष आहेत,
संतांच्या दृष्टीत अमृत आहेत. काही लोक बघा, काही दृष्टी इतकी वाईट असते ना, नजर टाकली ना, एखाद्या ठिकाणी पापड चालू आहे, एखाद्या बाई नजर टाकली तर पापडच व्हायचे नाही. किंवा स्वयंपाक चालू असताना नजर टाकली, किती डाळ लावा, डाळ शिजायचीच नाही. म्हणजे वाईट विचाराच्या माणसाच्या दृष्टीचा जसा त्या वस्तूवर परिणाम होतो, तसं सद्गुरूंच्या दृष्टीचा सुद्धा परिणाम होतो. आणि म्हणून दृष्टीद्वारे, ज्याप्रमाणे कासव दृष्टीद्वारे आपल्या पिलांचं पोषण करते, त्याप्रमाणे कृपा दृष्टीद्वारे आपल्या शिष्याची भक्ती वृद्धिंगत करण्याचं कार्य करणारे सद्गुरू, त्याला कूर्म गुरु म्हटलेलं आहे. 10वा आहे चंद्रगुरु. चंद्राप्रमाणे दूर राहू नाही. गीतेत भगवान सांगतात, पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. चंद्र आपल्या प्रकाशातून जे अमृताचं सिंचन करतो, त्याद्वारे वनस्पतीमध्ये पोषक तत्व निर्माण होतं. सोमो भूत्वा रसात्मका. वनस्पतीमध्ये जे काही औषधी गुण येतात ते चंद्राच्या प्रकाशातून येतात, असं गीता सांगते. पुष्णामी चौषधी, पुष्णामीच्या औषधी सर्वा सोम भूत्वा रसात्मका. सोम म्हणजे चंद्र. चंद्रातून हे रसतत्व वनस्पतीमध्ये येतात आणि औषधी रूपाने ते आपल्याला प्राप्त होतात. मग चंद्र इथं नाही आहेत, चंद्र लांब राहून देखील. बघा, कोजागिरी पौर्णिमेला आपण चंद्राच्या प्रकाशात दूध आठवतो, त्याचं कारण ते आहे. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात दूध आठवण्याचं कारण की त्या रात्रीला चंद्रातून होणारा स्राव अधिक असतो आणि म्हणून ते दूध जर आपण प्राशन केलं, रोग प्रतिकार शक्ती वाढते. मग चंद्राप्रमाणे लांब राहून, जसं चंद्र आपल्या पोषक तत्वाचं प्रकाशाद्वारे सिंचन करतो आणि वनस्पतीमध्ये त्याला पुष्टी देतो, मग आयुर्वेद शास्त्रामध्ये विशिष्ट वनस्पती विशिष्ट नक्षत्रावर काढायला सांगतात. का तर त्या नक्षत्राचा चंद्राशी संबंध येतो. कोणीला आम्ही विज्ञानमध्ये आम्ही हे मानित नाही. तुम्ही हे तर म्हणतात की अमावस्या पौर्णिमेला भरती ओटी येते, ते कोणामुळे येते? चंद्रामुळे येते ना. एवढा मोठा समुद्र, त्याला भरती आणण्याचं काम चंद्र करतो, ही साधारण गोष्ट आहे का हो? तो चंद्र किती लांब आहेत, पण समुद्राच्या भरती ओटीला कारण तर चंद्रच आहेत ना. तो समुद्रावरच परिणाम नाही करीत, तो जलतत्वावर परिणाम करतो. पण समुद्रामध्ये अथांग जल असल्यामुळे ते लक्षात येतं. मग आपल्या शरीरामध्ये रस आहे, रक्त आहेत, त्यातही जलतत्व आहेत. वनस्पतीच्या रसामध्ये सुद्धा जलतत्व आहेत. मग जसा त्यांनी समुद्रावर परिणाम केला, समुद्राला भरती ओटी आली, त्याप्रमाणे वनस्पतीमध्ये असणाऱ्या रसतत्वावर देखील तो परिणाम करू शकतो. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तावर देखील तो परिणाम करू शकतो, कारण त्यात सुद्धा जलतत्व आहे. मग चंद्राद्वारे पोषण प्राप्त होऊ शकतं. हे जे गीतेत सांगितलेलं वचन आहेत, पुष्णामीच्या औषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका, हे यथार्थ वचन आहे. हे विज्ञानाला विरोधी नाही आहेत. त्यानंतर 11वं सांगितलं दर्पण गुरु. दर्पण काय करतो? दर्पण म्हणजे आरसा. जसं आहे तसं आपलं चेहरा दाखवतो ना, आपलं स्वरूप दाखवतो ना, तसं सद्गुरू आपल्याला आत्मनिरीक्षण करायला लावतात. आत्मनिरीक्षण म्हणजे दर्पण. जो मनुष्य आत्मनिरीक्षण करतो तो दुसऱ्याचे गुणदोष कधी पाहत नाही. आत्मनिरीक्षण करायला लागल्यानंतर लक्षात येतं, माझ्यात इतके दोष आहेत, मी लोकांचे दोष का पाहू? आत्मप्रशंसा करणारा कधी आत्मनिरीक्षण करीत नाही. आत्मनिरीक्षण केलं तर आत्मप्रशंसा मनुष्य कधी करणार नाही. जसं तुकोबाराज सांगतात, नोहे दास खरा पर्या झाला असे डांगोरा, याशी काय करू आता, तो हे सगळं जाणता.
तुकाराम महाराज, देवा नोहे दास खरा पर्या झालाचे डांगोरा, माझा खूप मोठा डांगोरा झाला. काय तुकाराम महाराज, काय तुकाराम महाराज, काही नाही म्हणे माझ्याकडं, हा उघड डांगोरा झाला म्हणले. तुकाराम महाराज असं म्हणतात, मग आपण किती मोठे, आपण स्वतःला मोठे समजतो. याचा अर्थ आपण अंतरंग वृत्ती करून आत्मनिरीक्षण केलं नाही. आपल्याला आत्मनिरीक्षण करायला लावणारे जे सद्गुरू आहेत त्यांना दर्पण गुरु म्हणतात. दर्पणाप्रमाणे, आरशाप्रमाणे आपलं स्वतःचं स्वरूप स्वतःला पाहायला सांगतायत. कोण आहेस तू? मनोबुद्ध्यंकार चित्ता निनाहम न च क्षत्र जिव्ये न च ग्रहण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायो चिदानंद रूपः शिवहम शिवहम. आणि 12वं लक्षण सांगितलं क्रौंच गुरु. क्रौंच पक्षीचं एक उदाहरण येतं. तसं काही ठिकाणी माशाचंही उदाहरण दिलेलं आहे. मासा असतो ना, अंडी घालतो. आता अंडी घालणाऱ्या प्राण्यांमध्ये काय असतं, ते काय करतात, त्या अंडीमध्ये जीव निर्माण होण्याकरता त्या अंडीला आपल्या स्वतःच्या शरीराची ऊर्जा देण्याकरता अंडीवर बसतात. आपण पाहतो कोंबडी काय करते, अंडीवर बसते. सगळेच पक्षी करतात तसं. अंडीवर का बसतात, आपल्या शरीराची ऊर्जा त्या अंडीला देतात, मग त्यातून जीव निर्माण होतो. पण मासा काय करतो, मासा त्या अंडीजवळ जात नाही, त्या अंडीचं स्मरण करतो. म्हणजे स्मरणातून त्या अंडीला ऊर्जा प्राप्त होते. ज्याप्रमाणे पक्षी आपल्या स्वतःच्या शरीराची ऊर्जा त्या अंडीला देऊन त्यात जीव निर्माण करतात, मासा स्मरण करून जीव निर्माण करतो. तसं क्रौंच नावाचा एक पक्षी आहे. हा क्रौंच पक्षी, हे बीज माझ्यासारखं वृक्ष व्हावं, त्यावेळेला वृक्ष त्या बीजाला स्वतःपासून दूर फेकतो. जे बीज वृक्षापासून दूर गेलं त्याचा पुन्हा वृक्ष तयार होतो. वृक्ष खाली पडलं त्याचा वृक्ष नाही होणार. क्रौंच हा जो पक्षी आहे, अंडी दिल्याच्या नंतर आपल्या अंडीजवळ तो जात नाही. बघा वेगवेगळ्या पक्षाचे काही वेगवेगळे गुणधर्म. तसं कोकिळ हा पक्षी असतो बघा, कोकिळ सुद्धा अंडीजवळ जात नाही. मग कोकिळ काय करतो, कावळ्याच्या अंडीत आपली अंडी देऊन ठेवतो. आता कावळ्या 4 अंडी असते ना, कोकिळ काय करतो, 2 अंडी तिथे देऊन ठेवणार, ते 2 अंडी फोडून टाकणार. कावळे वाटतं 4 बरोबर आहे आपले. दुसऱ्या कावळ्याकडे जाणार, त्यांचे 2 फोडून टाकणार, आपले 2 ठेवून देणार. त्याला वाटलं आपल्या बरोबर. मग त्या कावळ्याची जेव्हा पिलं बाहेर पडतात, हे कोकिळाची पिलं लहानपणी सारखीच दिसतात कावळ्याच्या कोकिळाची. ते कावळे कळत पण नाही. ते केव्हा कळायला लागतं, ते थोडे पिलं मोठे व्हायला लागतात, त्यावेळेला वसंत ऋतू येतो. वसंत ऋतू आला की कोकिळ कुहू कुहू ओरडायला लागतात, कावळे काव काव करतात. त्या कावळ्याला वाटलं रॉंग नंबर कसं काय लागला, तो पण ते पिलं शहाणे होऊन जातात, ते उडून जातात. कोकिळाचं काम भागलं. काही लोक असे काम भागून घेतात. त्याच्यातलं एक चतुर्पक्षी कोकिळ. कोकिळ स्वतः अंडीजवळ जात नाही, पण दुसऱ्या कोणते काम करून घेत. पण क्रौंच पक्षी असा आहे, हा अंडीला स्पर्श करीत नाही, त्या अंडीचं स्मरण करतो आणि स्मरणातून त्या अंडीला ऊर्जा प्रदान करतो. अशा प्रकारे सद्गुरू देखील स्मरणातून ऊर्जा प्रदान करतात. त्यांना क्रौंच गुरु असं म्हणतात. असे 12 लक्षणं सांगितलेले आहे. या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात. म्हणून जाणतेन गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. म्हणून जाणतेन गुरु भजिजे. तुम्ही जाणते आहात गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे.
तुम्हाला कृतार्थ व्हायचं असेल तर सद्गुरूचं भजन करा. ज्याप्रमाणे जैसे मूळ सिंचने जे शाखा पल्लव सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. मुळाला पाणी घातलं म्हणजे पाला आपोआप टवटवीत होतो, फांदे आपोआप प्रफुल्लित होतात. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, त्याप्रमाणे या सर्वांचं मूळ म्हणजे सद्गुरू आहेत. म्हणून जाणतेन गुरु भजीचे तेने कृतकार्य होईचे. जर कृतार्थता प्राप्त करायची असेल तर सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंचं भजन हे महत्वाचं आहे. आज गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा आहेत. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. व्यास म्हणजे विशाल बुद्धी ज्यांची आहेत. व्यास म्हणजे विस्तार. वेद शास्त्र पुराणाचा विस्तार करून ज्यांनी समाजापुढे मांडलं ते व्यास आहेत. मौलिक ज्ञानोबा वर्णन करतात, म्हणून महाभारती जे नाही ती नोही चिलोकी तीही येणे करणे म्हणिपे पायी व्यासोच्चिष्ट जगत्रय. म्हणून हे संपूर्ण जगतात जेवढं ज्ञान आहे ते व्यासांचं उच्चिष्ट आहे. कोणी किती ज्ञानी असला तरी त्याच्या आधी व्यासाने ते सांगून ठेवलेलं आहे. आणि त्या व्यासांचा आज जन्मदिवस आहे. ही आजची पौर्णिमा म्हणजे व्यासांचा जन्मदिवस आहे. म्हणून ही गुरुपौर्णिमा म्हणून प्रसिद्ध आहे. गुरुपौर्णिमा म्हणून गुरूंचं पूजन या ठिकाणी केलं जातं. संपूर्ण विश्वाचं ज्ञान देणारे व्यास आहेत, त्यांचं व्यास पूजन. इथं व्यास म्हणजे गुरुच, कारण व्यास हा जो शब्द आहे हा केवळ व्यक्तिवाचक नाही आहे. व्यास म्हणजे विस्तार. व्यास शब्दाचा अर्थ विस्तार. शास्त्राचा विस्तार करून आपल्याला जे सांगतात ते व्यास आहे. आपण कथाकार सुद्धा कथा व्यास म्हणतो. म्हणून व्यास हा व्यक्तिगत शब्द नाही आहे. व्यापक स्वरूपाने मुळात व्यास शब्दाचा अर्थ व्यापक होतो. अशा प्रकारे या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित सर्व भक्तगण, बराच मोठा मंडप टाकलाय पण लोक बाहेर बसलेलेच आहे. तरी आता पलीकडून मंडपाचं काम चालू आहे, तोही पूर्ण का नाही कोण ठाऊक. वाढवावं लागेल. त्याच्याकरता ग्राउंड थोडं मोठं आधीच विचार करून ठेवलं आम्ही तयार. तर सर्व भक्तगण, योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांची, गुरुया नारायणगिरी महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर आहेत. महाराजांच्याच कृपेने आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहात. उपस्थित सर्व मान्यवर, गंगागिरी महाराजांचा 178 जो अखंड हरिनाम सप्ताह होणार आहेत. 19 तारखेला 19/7/2025 रोजी सकाळी 10 वाजता ध्वजारोहण होणार आहेत. त्याकरता अहिल्यानगर पालकमंत्री माननीय विखे साहेब आणि संभाजीनगरचे पालकमंत्री, दोन्ही पालकमंत्री त्या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि इतरही मान्यवर त्या ठिकाणी हजर राहणार आहेत. आणि आता या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, काहींचा नामनिर्देश मी केलेला आहेत. या ठिकाणी जितेंद्र छाडेळ, शहर नगराध्यक्ष भाजपा, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, त्याचप्रमाणे स्वामीराज कुलथे, प्रवीण कोठावडे, संजय भाऊ निकम आणि आजची पंगत ज्यांची आहेत, माननीय कैलासवासी माजी आमदार कैलास साबा चिकडगावकर यांच्या स्मरणार्थ माजी आमदार भाऊसाहेब चिकडगावकर यांची आज पंगत आहेत. सर्व भक्तगण, तरुण मंडळ, महिला मंडळ सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सेवेकरी महिला मंडळीलाही धन्यवाद. आणि या ठिकाणी महाप्रसादाची जी सेवा आहेत, हा मंडप व्यवस्था, स्टेज साईश्याम पुणतांबा, मंडप श्याम कणसे, सद्गुरू मंडप गोंडेगाव, मुकुंद म्हैस, साऊंड व्यवस्था, परत गोकुळ साऊंड डवाळा, ज्योती मंडप
राहुल गायकवाड गवणगाव, त्याचप्रमाणे नादी रामगिरी महाराज कृपा मंडप नादी दादाभाऊ लांडे, गोविंद नावले मंडप लाळगाव, नारद मुनी लहानू तनपुरे, हे सर्व मंडप व्यवस्था आणि ट्रॅक्टरची व्यवस्था काशीनाथ गागरे वांजरगाव, विठ्ठल शिंदे, सुभाष बाळांगे प्रसादाकरता ट्रॅक्टर ज्यांनी दिलेले आहेत. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देईल. महिला मंडळ, सेवेकरी महिला मंडळ या ठिकाणी बऱ्याच उपस्थित आहेत. आमचे नेहेदादा सकाळी आमच्याकडे आले होते, तर ते म्हणले महिला मंडळांना थोडं सांगा. म्हणजे काय झालं, काही महिला मंडळ तारीख सोडून कधी एका दिशेला जेवून जातात, तर असं ना करी जो ज्या तारखा आपल्याला दिल्या त्यालाच येत जा. नेहेदादांची तक्रार आहे बरं का, असं ना करू. आपण खरोखर येतात, सेवा करतात, चांगली गोष्ट आहेत. आणि या सर्व महिला कार्यक्रमाला येऊन सेवा तर करतात, पण महिन्यातून एक दिवस बेटामध्ये येऊन सेवा करतात. फक्त आपापल्या तारखेला येत जा, कारण ते जे नियोजन असतं ते व्यवस्थित होईल. तर मी सेवेकरी महिला मंडळाला धन्यवाद देईल आणि आपल्या सर्व भक्तगणांना धन्यवाद.